गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्दास बोध दशक 15वा, आत्मदशक, समास 4, शाश्वत ब्रह्म निरूपण नाम। श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 4 शाश्वत ब्रह्म निरूपण। शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे न संपणारा, सदैव टिकणारा, कधीही न बदलणारा, ज्याला आरंभ नाही, अंत नाही, चिरंतन आहे, कायमस्वरूपी आहे, तो म्हणजे शाश्वत। हा संस्कृत शब्द आहे शाश्वत, शाश्वती, कायम टिकणार आहे, जे कधीही नष्ट होत नाही, ते सर्वत्र आहे आणि सदैव एकच आहे, तो ब्रह्म आहे। आणि त्यांचं निरूपण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे। शाश्वत ब्रह्म निरूपण। पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे बसवून पुढे पृथ्वीचं होय। जय सद्गुरू समर्थ सांगतात, जी या पृथ्वी तलावर, या जगामध्ये जे जे काही उदयास येते ते नाश पावते। समर्थ उदाहरण दिलं आहे, पृथ्वीपासून झाली झाडे, एकदा पृथ्वी झाली की त्याच्यापासून झाडे तयार होतात, झाडं गेली, झाडापासून लाकडं तयार होतात, खोड तयार होतं, पानं फुलं येतात, मग ते काय कालांतराने फळ फुलं मावळतात, खराब होतात। जी लाकडं आहेत त्याची खाक होते, ते जळून जातात, त्याची राख होते आणि परत ते पृथ्वीलाच मिळते। हे पृथ्वी गोल आहे, म्हणून समज सांगतो पृथ्वी गोल आहे। जिथे जो इथे जन्मला त्याचा नाश नक्की आहे, एक ना एक दिवस तो जाणारच आहे। म्हणून कोणत्याही समर्थ सांगतात, कोणत्याही गोष्टीमध्ये अहंकार येता कामा नये। जीवनात प्रत्येक गोष्ट असेल, तुमच्याकडे असेल, तिचा शेवट हा तिच्या मूळ स्तोत्रामध्येच होतो। जसं आपलं जीवन आहे, समज सांगतात हा आपला अंतरात्मा आहे, या देहातील, या देहाचा नाश करणारा आतमध्येच आहेत, बाहेरचे कोणी नाही आहेत। हे 8 विकार आहेत, हे देहासोबतच आहेत आणि तेच नाश करणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे। काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता, हे 8 विकार आहेत। या 8 विकारापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे, तेव्हा कुठे आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, नाहीतर काही नाही। पृथ्वीपासून वेळ होती, नाना जिनसे पाप होती, वाळू कुजून मागुती पृथ्वीचं होय। म्हणजे समजतात पृथ्वीपासून वेळी बनतात, नाना प्रकारे फळं फुलांनी विस्तार पावतात आणि त्याच वेळी पुढे वाळून जाऊन, कुजून जाऊन त्याची माती होते। म्हणजे या सृष्टीमध्ये, या पंचभूतामध्ये, या पृथ्वीमध्ये, या जगामध्ये जे जे काही घडलेलं आहे, म्हणजे जे जे जन्मलेलं आहे, ते पंचभूतापासून जन्मलेलं आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून हा आपला जन्म झालेला आहे आणि शेवट पण पंचभूतातच विलीन होऊन जाणार आहे। आपण जर आपला जर अंत ठेवला, आपण जर वारलो, मेलो, तर आपल्याला स्मशानात नेतात
आपल्याला मग काय करतात, स्मशानामध्ये अग्नी देतात. अग्नी लावल्याचा आपला जी आहे ती अग्नीमध्ये प्रवेश जातो, अग्नीमध्ये जातो. हा देह पूर्ण अग्नीमध्ये जळून खाक होतो. मग ती खाक आपण कुठे नेतो, पाण्यामध्ये. मग ते जलामध्ये मिक्स होतं. मग तो आपण जलामध्ये मिक्स झालो. जळालेलं जे बॉडी आहे त्याची हवा होते, खाक होते, त्याचा धूर आहे तो वायूमध्ये जातो. आणि तो वायू आहे तो आकाशामध्ये जातो. म्हणजे समोर सांगतात हे सर्व पंचभूताचे आहेत. जे जे पंचभूतापासून जन्मलेले आहे ते पंचभूतामध्ये विलीन होणार आहे. म्हणजे जे जे तुम्हाला इथे भेटलेलं आहे ते सर्व इथेच राहणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी झाला आहे, इथून आपल्याला काय न्यायचं आहे ते आपल्याला समजत नाही आहे. आता समोर सांगतात एक छोटं उदाहरण देतो. जेव्हा आपण लहान असताना आपण एक गोल सेट करतो, ध्येय सेट करतो, सिद्ध करतो. म्हणजे आपण बोलतो मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार, अमुक होणार, तमुक होणार, एवढे पैसे कमवणार, माझी एक गाडी असेल, बंगला असेल, नोकर चाकर असतील. ही थिंकिंग आहे जे त्याने सेट केलेलं आहे. या जीवनात त्याला एवढं कमवायचं आहे. पण समर्थ सांगतात हे सर्व इथल्या इथेच आहे. जरी माणसाने कमवलं, एवढं सर्व कमवलं, धन पैसा संपत्ती अडका सर्व कमवलं, तरी हे सर्व इथल्या इथेच जाणार आहे. कोणी 1 रुपयासुद्धा नेऊ शकणार नाही. समर्थ सांगतात तुमचा जन्म झाला आहे अध्यात्मासाठी, परमार्थासाठी. जर नाम जप केलं तरच ते घेऊन जाता येणार आहे. आणि त्याच्यावरच तुमचा मोक्षमध्ये जाणार तुम्ही. नाहीतर मुक्ती नाही, मोक्ष नाही. आणि जर नामस्मरण केलं, भक्ती केली तर तीच मेल्यावरती उपयोगी येणार आहे. आणि तोच 84चा फेरा आपल्याला वाचवणार आहे. 84च्या फेड्यामध्ये आपण अडकणार नाही. म्हणून समर्थ सांगतात अध्यात्म करण्यासाठी, भक्ती मार्ग करण्यासाठी वयाची अट नाही. आपण बोलतो आपल्या कलियुगात, आपण बोलतोय परिवारात, बोलतोय आजूबाजूला, बोलतोय की आपण बोलतो काय माणसाने कधी भक्ती करावी, वयाच्या 60 नंतर. जेव्हा तो रिटायर झाला, जेव्हा त्याला कामधंदा नसेल, रिटायर झाल्यावर असेल, तेव्हा माणसाने भक्ती करावी, मग त्याचं मन रमेल. अशी लोकांची वृत्ती आहे. पण खरं म्हणजे भक्ती कधी होते, जेव्हा लहानपणापासून छोटा मुलगा असताना जेव्हा सातत्य नाम घेतो, सतत नाम जपत असतो, नामस्मरण करत असतो, तेव्हा तो नामस्मरण शेवटपर्यंत त्याला टिकून ठेवतं. आता मध्येच कोण शिकायला गेलं तर होत नाही. त्याला सतत अभ्यास लागतो, नामस्मरण लागतं, भक्ती लागतं. आता कोण माणूस असेल 45 वर्षाचा असेल, तो एका कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर असेल आणि त्याला जर ग्राउंड लेवलचं जर काम दिलं, तो करेल का? तो शिकेल का? नाही ना. मग समर्थ तेच सांगतायत हे करण्यासाठी किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी आले असतील तरी तो शिकायला मागणार नाही. कारण काय बोलते, मी मॅनेजर आहे, माझ्या हाताखालची लोक शिकतील आणि ते करतील, मला फक्त फाईल पुढे पाठवायची आहे. कंपनीमध्ये बघा जे बॉस लोक असतात ते काही शिकत नाही. जे कोर्सेस आहेत ते आपल्यासाठी आहेत. जे कमी आहेत, ज्यांची पोस्ट कमी आहे, जे हाताखाली काम करतात त्यांच्यासाठी कोर्सेस आहेत आणि हे त्याच्याकडून करून घेतात. समर्थ तेच सांगतात की जेव्हापासून तुमचा बेस नामस्मरणापासून असतो,
वयाच्या लहानपणापासून तुम्ही सातत्याने अभ्यास करता, नामस्मरण करता, तेव्हा कुठे तुमचं मन लागतं, मन स्थिर होतं. जेव्हा तुम्ही 60च्या वरती जाणार आणि नामस्मरणाला बसणार, तेव्हा तुमचं मन, शरीर एक चित्ताने राहणार नाही. तुम्ही बसणार इथे, पण तुमचं मन बाहेर, माझी पोरं बाळं काय करतात, माझी सुना काय करतात, माझा जो रिटायरमेंटचा पैसा आला त्याचा मी काय करू, आता माझ्याकडे कोण बघेल, हे सर्व चिंता डोक्यात असतात. आणि तो मन आहे तो स्थिर नसतो. आणि 60च्या वरती कधीही कोणत्याही माणसाला बघा, त्याचा जो मन आहे, त्याचं मन आहे ते निरूपणात कधीच बसत नाही, नामस्मरणात कधीच बसत नाही, तो चंचल असतो. म्हणून समोर सांगतात आपल्याला कमी वयात दिलेलं आहे, बैठक दिलेली आहे, नामस्मरण दिलेलं आहे, गुरुची शिकवण दिलेली आहे, सद्गुरूची ओळख दिलेली आहे, अजून काय पाहिजे. आणि या सद्गुरू कृपेमुळे आपल्याला अंतरात्मा सापडलेला आहे आणि त्याला ओळखता आलं पाहिजे. आणि तोच शाश्वत आहे, तो अनंत आहे, त्याचा अंत नाही आहे. आणि त्या अंतःकरणाचं जो ब्रह्म आहे, जो शाश्वत आहे, त्याचं निरूपण आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करती भोजने, नाना विष्टा नाना वमने, पृथ्वीचं होय. समोर सांगतात नाना धान्यांची नाना अन्ने. आपण कितीही बघतोय, आपण घरी निरनिराळे 56 भोग प्रकारचे आपण अन्न बनवतोय. आपण काही ना काही दररोज डिलिशियस डिश ज्याला बोलतात, नेहमी पदार्थ 56 प्रकारचे पदार्थ आपण बनवून स्वतः खात असतो. आणि तसंच तयार करून केलेलं माणसं भोजन केलं आणि त्याची शेवटी 24 तासाने बोला, 15 तासाने बोला, जे काही असेल, जी काही त्याची विष्ठा असेल, ती सर्व ओकच बनते, सर्व बाहेर निघते आणि त्याची सुद्धा मातीच बनते. या मातीतून जन्मला तो मातीमध्येच गेला. म्हणजे तुम्ही काहीही करत असाल, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा, गर्व नसावा, ही वृत्ती बाहेर गेली पाहिजे. समर्थ तेच सांगतायत इथे. फक्त त्यांनी समर्थांनी आपल्याला उदाहरण दिलं आहे, आपण जे जे खाऊ ते सर्व बाहेरच जाणार आहे. मग तुम्हाला अहंकार कोणत्या गोष्टीचा. आजकाल पहिले आपण लहान असताना आपण जर विचार केला, 20-30 वर्षापूर्वी जर आपण विचार केला, जर आपण कुठे खायला गेलो या कोणी आपल्याला दिलं तर आपण गुपचूप खायचो. आपण सांगत पण नव्हतो की आम्ही इथे खाल्लं आहे म्हणून. घरी नव्हतो सांगत, बाहेर नव्हतो सांगत, डायरेक्ट काय असेल आपण खायचो. कोणी दिलं असेल तर खायचो, चुपचाप राहायचो. पण आत्ता जी फॅशन आली आहे, ते समोसा घ्या, पाणीपुरी घ्या, ते काहीही खावं रस्त्यावरचं, ते पहिलं सेल्फी घेणार, फेसबुकला इंस्टाग्रामला पोस्ट करणार, यमी टमी लिहिणार आणि नंतर मग ते फोटो काढून झाल्यावर मग ते एक खाणार. म्हणजे पूर्ण याला दाखवणार, जगाला दाखवणार, त्यांचे मित्र आहेत, जे सर्कल आहे, फ्रेंड सर्कल आहे, त्यांना सर्वांना दाखवणार की मी खाल्लं आहे म्हणून. आज पाणीपुरी खाल्ली आहे, समोसा खाल्ला आहे, हे समजा कोणत्या हॉटेलमध्ये खाल्लं आहे. समर्थ बदत कशाला पाहिजे. खाल्लं आहे ते तुझ्यापुरतं ठेव, कशाला दाखवण्याची गरज आहे. जे जे तू आता खाणार आहेस, कितीही खा, कितीही मोठ्या हॉटेलच खा, ते सर्व ते विष्ठा आज आणि उद्या होणारच आहे, ते सर्व मातीतच जाणार आहे. म्हणून समर्थ सांगतात नाना पक्षादिकी बक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळवून भस्मन होऊन गेले पुन्हा पृथ्वी. म्हणजे समर्थ सांगतात नाना पक्षाधिक बक्षिले, म्हणजे अथवा ती धान्य असो, फळं असो, पानं, फुलं आणि पक्षुपक्षी असो, ते भक्षण करतात. समर्थ सांगतात समर्थांनी जी चोच दिली आहे त्याला दाना देणारच आहेत, ते भक्षण करतात आणि त्यांचे पुढे ते सुद्धा मरण पावतात.
त्यांचीही विष्ठा होते आणि ते जळून भस्म वगैरे परत मातीमध्येच त्यांचं रूपांतर होतं आणि शेवटी ती पृथ्वीच. नाना तृण पदार्थ कुजती, पुढे त्यांचे होय माती, नाना किडे मरून जाती, पुढे पृथ्वी. म्हणजे नाना तृण आहेत पदार्थ, काहीही असो. आपण जर शेत लावलं असेल, त्यांना जे अन्न कडधान्य आपण बोलतो तृण येतात, पदार्थ असतात, जे काही बनवलेले आहेत ते खराब होतं, जे शिळं होतं. जे आपण शेत लावलं असेल तर ते कुजतं, उन्हाने करपतं, त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना किडे लागतात आणि ते मरतात. शेवटी काय होतं, त्यांची मातीच होते. कितीही काहीही केलं तरी सर्व ते मातीमध्येच जाणार आहे. समोर सांगतात कितीही तुम्ही पैसा कमवा, गाडी बंगला ऐश आराम करा, शेवटी जी मातीच होणार आहे. तुम्ही आज आनंदी असाल, तुमचे पहिले 10 दिवस आनंद येतील, पण तुमच्या 11व्या दिवशी दुःख आहेच. जसं चंद्र आणि सूर्य आहे तसं आनंद दुःख आहे, सुख दुःख आहे. यालाच जीवन म्हटलेलं आहे. फक्त आपल्याला जीवन कसं जगायचं आहे ते आपल्याला समजता आलं पाहिजे. सुखात माजू नये आणि दुःखात लाजू नये. समर्थ सांगतात किती तुमच्याकडे सुख, पैसा आला, प्रॉपर्टी आली, काहीही आला, सुखामध्ये अहंकार नको, माज नको कोणत्याही गोष्टीचा. आणि कितीही गरिबी असली, जेवायला नसलं, कपडे फाटले तरी असतील, तरी तेव्हा त्या गोष्टीमध्ये लाजायचं नाही आहे. आपल्याला कणखरपणे राहता आलं पाहिजे. आज नाही ना उद्या आपल्याला ते भेटणारच आहे आणि जे जे भेटले ते जाणार आहे, ते फिक्स आहे. म्हणून आत्ताच्या घडीला जे जे तुम्ही कराल तेच तुमचं फ्युचर ठरेल. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, आयशा काया पडती अनेका, पुढे पृथ्वी. म्हणजे मनुष्य मरताचं ऐका, म्हणजे माणसं जर मेली तर त्याच्या प्रेतास कृमी भक्षण करतात. कृमी म्हणजे किडे. किडे पडतात, किडे खातात. जाळल्याने भस्म होतं, जाळल्याने राख होतं, किंवा मातीत जर पुरलं तर त्याची मातीच होते. ती काही दिवस गेल्याने जर कोणाचं प्रेत गाडलं जरी असेल तर ते काही दिवसांनी ते मातीच होते. आणि ती शेवटी पृथ्वीच, आणि ती पृथ्वीमध्येच होते. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार, कोणास आहे. समोर सांगतात जगात इतके असंख्य पदार्थ आहेत, इतके प्राणी आहेत, इतके पशु आहेत, त्यांचा विस्तार किती म्हणून सांगू, किती उदाहरणं देऊ. आणि शेवटी त्यांना पृथ्वीशिवाय दुसरा धारा नाही. झाडे पाले आणि तृण, पशु भक्षित होते सीन, खात मुत भस्म मिळून, पुन्हा पृथ्वी. म्हणजे झाडे असतील, पालापाचोला असेल, गवत वगैरे असतील, किंवा पशुभक्षण करणारे असतील, त्यांचं काही आहे ते शेणच होणार आहे, ते कंपोस्टच होणार आहे, त्यांचं खतच होणार आहे. त्यांचे मूत्र भस्म आदी काही झाले तरी ती विष्ठा असेल ते सर्व मातीच होणार आहे. ती पृथ्वी तत्वच आहे. उत्पत्ती स्थिती संवारते, ते पृथ्वीस मिळून जाते, जुतकी होते आणि जाते, पुन्हा पृथ्वी. म्हणजे ज्याच्या उत्पत्ती स्थितीत व संवार होतो ते शेवटी पृथ्वीतच मिळून जाते. जो प्राणी जन्मलाय त्याचा संवार निश्चित आहे, नाश निश्चित आहे, आणि शेवटी तो पृथ्वीमध्येच विलीन होणार आहे. जितके उपजते तेवढे नाश पावते आणि पुन्हा त्याची मातीच होते. हे समर्थांनी फक्त आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. हे सर्व आपल्या अंतरीमध्ये घ्यायचं आहे. जितके तुम्ही
काय बोलतात, जेवढं तुम्ही आतमध्ये कमवाल बोला, नाहीतर तुम्ही काय बोलतो आपण, जे नवीन नवीन गोष्टी शिकाल, काहीही असो, पण एकदा जर हे विषयांना चिटकले तर त्यांचा नाश नक्की आहे. म्हणजे आपल्याला विषयांपासून वेगळं राहायचं आहे. नाना बीजांची या राशी वेरडोन लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळून जाती. म्हणजे अनेक बीजांच्या राशी उगवून त्या गगनापर्यंत जातात, पण शेवटी त्या पृथ्वीच मिसळून जातात. कितीही मोठी झाडं असू द्या, नारळाचे असू दे, केळाचे असू दे, ऊस असू दे, अन्य कोणती झाडं असू दे, ते आपल्यापेक्षा एकदम मोठी बिल्डिंगपेक्षा मोठी दिसतात. असं वाटतं की गगनाला टेकलेत, पण कितीही मोठी असले तरी शेवटी ते एक ना एक दिवस मरण पावतात आणि या पृथ्वीतच विलीन होतात. लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसेची आहे. म्हणजे लोक नाना धातू पुरती, म्हणजे नाना धातू प्रकारचे सोनं, चांदी, पितळ काही असेल ते सर्व पुरून ठेवतात आणि ते पूर्ण दीर्घ काळानंतर जसजसा टाईम जाईल त्याच्यानंतर ते मातीच होतं, सोन्याची माती होतं. आणि ते पृथ्वी तत्वच होतं. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होते पाषाण, महाप अग्निप्रसंगी भस्मोण पृथ्वीचं होय. समजा सुवर्ण असो वा पाषाण, सर्वांची तीच गती आहे. दगड असो ना तर सोनं असो, त्यांचं सर्वांचं गती तेच आहे. मातीचेच सुवर्ण होते, सोनं होतं, आणि मातीतच ते पाषाणसुद्धा होतं, दगडसुद्धा होतं. म्हणजे मोठमोठ्या प्रलयाग्नी त्याचे भस्म होतं आणि तेच परत पृथ्वी तत्वास मिळते. हे सर्व मातीतच जाणार आहे. मातीनेच पाषाण होतात, म्हणजे दगड तयार होतात, आणि मातीनेच सोनंसुद्धा होतं. तसंच ते आपल्याकडे घ्यायचं, आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे. आपण एक क्लासमध्ये जर शिकत असतो तेव्हा काय होतं, आपले बाजूचे विद्यार्थी असतात, जे फ्रेंड असतात, त्यांना लगेच समजतं म्हणजे ते अभ्यास करून मोठे होतात, त्यांचं फ्युचर सेट होतं. आणि एक दुसरा जो विद्यार्थी असतो तो न अभ्यास करता थोडा पाठीमागे राहतो. मग त्याच्या वाटेला दुःख येतात, नोकरी नाही, पैसा नाही. समर्थ सांगतात तेच आहे. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. म्हणजे सुवर्णापासून जर तयार होतं आणि शेवटी ते कुजून जातं, आणि जर अग्नीने वितळून त्याचा रस जर बनवला तर ते पृथ्वीमध्येच मिळून विसळून जाते. नाना जळासी संधी तुटे, नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. म्हणजे जळासी गंधी सुटे, म्हणजे पाण्याला दुर्गंधी येतो, वास येतो, नाना प्रकारचा गंध येतो. तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप आहे, आणि तो प्रगट होतो. एकदा तो प्रगट झाला की सर्व पृथ्वीमध्ये नाही जे विलीन होतं. जसजसं दिवस जातील तसतसं हळूहळू पाणी आटायला लागतं, त्याचं खराब वास येऊ लागतं, आणि शेवटी ती पाण्याचं सुद्धा मातीच होऊन जातं. तुम्ही उपाय करू शकता. एक जर घरी भांडं घेतलं आणि भांड्यामध्ये जर पाणी ठेवलं, अर्धा टोप पाणी करून ठेवा आणि ठेवून द्या. 15-20 दिवस जर तुम्ही पाणी ठेवलं तसंच न हलवता, तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये खाली माती तयार होईल. आणि जर जास्त ठेवलं तर शेवटी पूर्ण पाणीसुद्धा माती होईल.
आणि हे सर्व पृथ्वीचं आहे ते पृथ्वीलाच मिळणार आहे. पत्रे पुष्पे फळ हेती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती, नेमस्तच होय. म्हणजे पृथ्वीवर अनेक पत्रे आहेत, पुष्पे आहेत, फळ आहेत, त्यांना अनेक जीव आहेत, ते खाऊन टाकतात, मारून टाकतात, आणि हे सर्व जीव मरतात सुद्धा. शेवटी त्यांचं झालेली जी राख आहे ती सुद्धा मातीच होते. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र, शेवट पृथ्वी. म्हणजे जितका म्हणून आकार बनतो त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार आहे. प्राणी मात्र होतात, जगतात आणि शेवटी ते नाशही पावतात. हे किती म्हणून सांगावे, विवेक अवघेची जाणावे, खांजणे भांजणीचे समजावे, मूळ तैसे. समर्थ सांगतात किती किती सांगू, किती उदाहरणं देऊ, किती वर्णन करू. त्यामुळे सांगतात मनुष्याने, मानवाने हे सर्व विवेकाने समजून घ्यायला पाहिजे. उभारणी आणि संवारणीचं मूळ जाणून घ्यायचं आहे. समर्थ सांगतात आप आळून पृथ्वी झालू, पुन्हा आपची विराळू, अग्नियोगे भस्म झाली मनोनिया. जे आप म्हणजे जळ. जळ जर आटून पृथ्वी झाली तर ती परत जळतच विरली. आणि अग्नीच्या योगाने भस्म झाल्यावर हे सर्व घडतं. दादा पृथ्वी आपण होतो, सर्व पृथ्वीमध्ये होतं. पृथ्वीमध्ये पाणी आहे आणि हे जल आटून पृथ्वीमध्ये जातं. आणि जर तिला अग्नीचा भस्म झाला तर ती परत त्याचं पाणी होतं. पावसाने त्याचं जळामध्ये रूपांतर होतं. वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीचं विराळा, ऐसा खांजणी भांजणीला बरे पहा. म्हणजे अग्नी होऊन ते भस्म झाल्यामुळे काय होतं, आप झाले तेजापासून, पुढे तेज झाले सुखोनी, ते तेज झाले वायूचिनी, ते वायू झडपे. पहिलं पृथ्वी, पृथ्वीनंतर आप. पृथ्वी पाण्यामध्ये विलीन होते आणि एकदा जळातच विरली तर त्याच्यापासून अग्नी तयार होतं. आणि अग्नी भस्म झाल्यामुळे अग्नी जर लागलं तर ते वायूमध्ये प्रगटतं, वायूमध्ये दिसून येतं, त्याचं तेज दाटून येतं. आणि तेच तेजाने शोषून घेतलं तर ते वायूपासून होते आणि वायूच त्याला विझवतो. आपण जर बाहेर कुठे आग बघत असो, वणवा लागतो, वणवा. या हवेनेच वणवा लागतो आणि हवाच त्याला विझवते. म्हणजे उन्हाने असतो, उन्हाने तो वणवा अचानक लागतो. जी हवा आहे त्यामुळे धूर बनतो आणि धूरमुळेच हवा परत त्याला विझवण्याचं कार्यसुद्धा तेच करतं. जो तेज आहे तो वायूपासून होते आणि पुढे वायूच त्याला विझवते. वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनाची विराळा, ऐसे खांजणे भांजणीला बरे पहा. म्हणजे वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे गगनातच लय पावला. म्हणजे याप्रमाणे उभारणी आणि संवारणीला आपल्याला जाणून घ्यायचं. जे जे जेथे निर्माण होते ते 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 तयार लाग जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती. म्हणजे जे जे तत्व निर्माण होते ते ते तिथेच लय पावते. म्हणून याप्रमाणे पंचभूत नाश पावतात. तुम्हाला सांगतात जे जे या काही पृथ्वीवर जे जे काही उदयास येते, जन्म घेते, ते सर्व नाश पावते, सर्व या मातीतच विलीन होते. आणि याप्रमाणे पंचमहाभूत सुद्धा नाश पावतात. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले,
पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. म्हणजे समर्थ सांगतात हे सर्व पंचभूतात विलीन होतात. भूत म्हणजे ते निर्माण झाले आणि पुन्हा मागून ते लय पावले. हे सर्व मातीत गेले तर पुढे जे शाश्वत आहे ते परब्रह्मच राहिलेले आहे, ज्याचा अंत नाही, जो अनंत आहे, ज्याला नष्ट करणारा कोणी नाहीये, तो शाश्वत आहे आणि तो परब्रह्म आहे. तेवढाच फक्त शिल्लक राहील. ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खानी जीवना होणे घडे. समज सांगतात तो परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना. म्हणजे ज्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत या अंतरीला समजत नाही, या देहाला समजत नाही, तो जन्ममरणामध्ये अडकून राहतो. आणि जेव्हा परब्रह्माचं ज्ञान होईल तेव्हा या जन्मामरणातून, या 84च्या लक्षातून, या फेऱ्यातून त्याची सुटका होईल. पण या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याला चत्वारखानी जीवना होणे घडे. म्हणजे चत्वारखानीत नाना जीवयोनीत जन्म घ्यायला लागतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाचे नाही मूळ बरे पहा. म्हणजे जे जडाचे मूळ चंचळ माया आणि चंचळ मायेचे मूळ हे निश्चळ परब्रह्म आहे. आणि त्या निश्चळाला दुसरं मूळच नाहीये. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते. म्हणजे पूर्वपक्ष म्हणजे झाले, म्हणजे जगात झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष आहे. आणि त्या मिथ्या आहे, सिद्धांत आहे, आणि दोन्ही पक्षातून जो अलिप्त आहे, जिथे काही झालंच नाहीये, तो परब्रह्म शेवटी उत्प्रोत संचलेला आहे. हे प्रचितीनं जाणावे, विचार खुणेस बाणावे, विचारे विन सिनावे तोची मूर्खपण. म्हणजे अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खूण जाणून घ्यायची, खूण बांधून घ्यायची. आणि विचार न करता जर आपण शिनत राहिलो तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. जे दिले विचारे विना सिनावे त्याची मूर्खपणा. ज्ञाने भिडेन दडपला, निश्चळ परब्रह्म कैसा त्याला, उगीच करता गलबला मायेमध्ये. म्हणजे ज्ञानी असून जो मायेच्या भेडेने दडपला जातो त्याला निश्चळ परमाची प्राप्ती होणार नाही. आणि तो उगीच या मायेमध्ये गलबला करत राहतो. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैची उरली, विचक्षणे विवरली पाहिजे स्वये. म्हणजे माया निशेष नसली, म्हणजे माया निशेष नाहीशी झाली की पुढे काय स्थिती झाली हे विचारवंतांना त्याला स्वतः विचार केला पाहिजे. निशेष मायेचे निरशण होता तो आत्मनिवेदन, वाच्यांच नाही विज्ञान कैसे जाणावे. म्हणजे मायेचे निरसन पूर्णपणे ज्या वेळी होते त्याच वेळी तेव्हाच खरं आत्मनिवेदन होतं. त्यावेळी शब्द सुचत नाही, शब्द उरत नाही. पण त्या विज्ञानाचे दुजपणाने ज्ञान कसं व्हायचं ते आपल्याला जाणायचं आहे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेचं बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलंच पाहिजे. समर्थ सांगतात जो लोकांच्या बोलण्यात विचलित होतो, जो लोकांच्या बोलण्याने अडकून जातो, तो त्या कल्पनेमुळे जो आपल्या आतमध्ये कल्पना आहे, जो आपण विचार करतो त्या ज्ञानापासून तो वंचित राहतो.
आणि त्या बोललेल्या मुले जो कोणी माणूस आपल्याला बोलत असेल त्याच्यामुळे जो आपण आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यापासून आपण दुरावतो आणि जो काही बोलतोय त्याच मार्गाने आपण पुढे जातो. तो समर्थ सांगतात पुन्हा पुन्हा अनुभवाचा प्रत्ययाचा पाठपुरावा करत राहिला पाहिजे. आपण काय बोलतो, जर कोणी आपल्याला काही बोललं, अरे तू असं का केलंस, तू असं करायला पाहिजे होतंस, तेव्हा तर असं झालं असतं. मग जे आपण केलं आहे ते आपल्या कॉन्फिडन्सने केलं आहे, जे आपल्या ज्ञानाने केलं आहे. आणि आपण जर दुसऱ्याचं ऐकून तसा विचार करत राहिलो तर आपण हळूहळू डिप्रेशनमध्ये जातो, जास्त विचार करायला जातो आणि जे आपण केलेलं आहे त्याचा आपल्याला पाठपुरावा राहत नाही. म्हणून समोर सांगतात आपल्या पुन्हा पुन्हा अनुभवाचा प्रत्ययाचा पाठपुरावा करत राहिला पाहिजे. म्हणून जेवढी काही कोणी कितीही बोलो तर आपल्याला चांगलं काय वाईट काय आपल्याला समजता आलं पाहिजे, आपल्याला विवेकाने घेता आलं पाहिजे. लोक काहीही बोलो, लोक बोलायलाच आहेत. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हे 4 मंडळी बसलेलीच आहेत. आजूबाजूचे, शेजारचे आहेत, चौकावरचे आहेत. हे लोक 4 काय बोलतील माझ्याविषयी, हे सर्व तेच आहे. त्यांचा विचार नाही करायचा आहे. समोर सांगतात आपल्या कल्पनेमधून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतोय त्याच्या आधारावर आपल्याला त्या अनुभवाच्या आधारावर पाठपुरावा करता आलं पाहिजे. तेच सांगते समज लोकांचे बोली जो लागला तो अनुमानाचं बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.